जन्मायावे जन्मायावे तरीत जन्मायावे तरीत जन्मायावे दास विठोबाचे व्हावे दास विठोबाचे व्हावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे नाही तारे काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तारे काय थोडी नाही तरी काय थोडी स्वान स्वारे बापुडी स्वान सुकारे बापुडी स्वान सुखरे बापुडे स्वान सुखरे बापुडे स्वान सुखरे बापुडे स्वान सुखरे बापुडे जन्मल्याचे फळा जन्मल्याचे फळ जन्मल्याचे फळा जन्मल्याचे फळ अंगी लागून विमळ अंगी लागून विमळ नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी स्वान सुखरे बापुडी स्वान सुखरे बापुडी तुका म्हणे भले तुका म्हणे भले ज्यांच्या नावे माने येले ज्यांच्या नावे माने येले ज्यांच्या नावे मानेले ज्यांच्या नावे मानेले ज्यांच्या नावे मानेले ज्यांच्या नावे मानेले तुका म्हणे भले तुका म्हणे भले तुका म्हणे भले तुका म्हणे भले ज्यांच्या नावे माने येले ज्यांच्या नावे माने येले ज्यांच्या नावे मानेले ज्यांच्या नावे मानेले ज्यांच्या नावे मानेले ज्यांच्या नावे मानेले नाही तारे काय थोडे नाही तरी काय थोडी नाही तारे काय थोडे नाही तरी काय थोडी सोन सुखरे बापुडे 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 विठोबा जय जय विठोबार कमाई जय जय विठोबार कमाई विठोबार जय जय विठोबार कमाई विठोबार कमाई विठोबार जय जय विठोबार कमाई जय जय विठोबार कमाई जय जय विठोबार कमाई सर्वांनी थोडं थोडं पुढे येऊन बसा. पाठीमागच्याला उडान बसता येणार नाही असं लक्षात घ्या. स्वर चालू तरीत जन्मायावे तरीत जन्मायावे तरीत जन्मायावे तरीत जन्मायावे तरीत
जन्मायावे त्वरित जन्मायावे त्वरित जन्मायावे त्वरित जन्मायावे त्वरित जन्मायावे दास विठोबाच भावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे भावे झालो दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी स्वान सुखो रे बापोडी स्वान सुखो रे बापोडी स्वान सुखो रे बापोडी स्वान सुखो रे बापोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी दादा सुको रे बापोडी शान सुको रे बापोडी शान सुको रे बापोडी शान सुको रे बापोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी विठ्ठल 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 चांगला मिळून करा सर्वांनी विठ्ठल 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 तरीच जन्मा यावे तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी जन्मल्याचे फळ अंगी लागून मळ नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानियले नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन
नमन पांडुरंगा सर्वप्रथम दुसरे शरण संगाचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू तुका कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका जयांचे केले स्मरण वय सकाळ विद्यांच्या त्यांचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे मारून द्या मला नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेल मस्तक नाही पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे नाही तरी काय थोडे स्वान सुखरे बापुडे प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा असा हा अभंग आहे आणि ह्या अभंगातून तुकोबराय काय वर्णन करतात ते आपण पाहणार आहोत. परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आजची सेवा कशाच्या निमित्ताची आहे हे तुम्हा सर्वांना जरी माहीत असलं तरी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी त्याचा परिहार देणं हे वक्त्याचं वक्तव्य करण्यापूर्वीचं कर्तव्य आहे. त्या नियाने त्या अनुषंगाने आज आपल्या गावचे कैलासवासी अरुण बलभीम पाठक हा अरुण भाऊ यांचं हे प्रथम वर्षश्राद्ध म्हणजेच प्रथम पुण्यस्मरण. आता हा जो गेलेला आत्मा आहे तो आत्मा पूर्ण 1 वर्ष झाले आपल्यातून निघून गेलेला आहे आणि पूर्ण पाठक परिवार आहे यांच्यावर दुःखाचा प्रसंग आलेला आहे आणि जाणं हे सर्वांना आहे परंतु जाण्याचं एक वय मर्यादा असते. कारण वयोमानाने जाणं वेगळं आणि अकस्मात जाणं वेगळं, वय शिल्लक असताना जाणं वेगळं. कारण त्याच्यावर आपण थोड्या वेळाने बोलणार आहोत. परंतु तरी सुद्धा दुःख हे कसं आहे त्या कुटुंबालाच माहीत असतं. परंतु तुकोबराय काय म्हणतात, हे दुःख तर सर्वांनाच आहे. कारण संसारच मुळात कसा आहे, दुःख बांधव आहे हा संसार.
सुख बांधवळे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे 14 कल्पावरी, आयुष्य जयाला परी तो राहिला ताटीखाली 14 कल्प आयुष्य. मार्तंड ऋषीचं मोठं उदाहरण तुकोबरायांनी दिलेलं आहे. आणि ते परंतु ताटीखाली राहिले, आपल्यासारखे प्रपंचाच्या मागे पळाले नाहीत. कारण आपलं कसं आहे, जनतरी देखे गुंतले प्रपंची स्मरण ते त्याचे त्याशी नाही. जन हे प्रपंचात गुंतलेलं आहे. किती गुंतलेलं आहे तर एखाद्या ढेपीला जसा मुंगळा चिकटतो, चिकटण्याचा त्याचा स्वभावच आहे. गोडीच्या आवाज ठिकाणी कमी करा थोडा. गोडीच्या ठिकाणी मुंग्यांना सांगावं लागत नाही, ऑटोमॅटिक गोळा होतात. तसं त्या मुंगळ्याने जावं ढेपीच्या जवळ, परंतु किती वेळ जावं तर त्यात मरून पडण्या इतकं जाऊ नये. याचं एक उदाहरण आहे. तसं सांसारिक माणूस संसार करतो, करा, संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळा, पण भजन मात्र वेळोवेळा केलं पाहिजे. आणि ज्ञानोबा हरिपाठात काय म्हणतात, नित्य नामे ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी दबानी दुर्लभ, ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी दबान लक्ष्मी वल्लभ दयाळू. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा पती, आणि हा जो आहे तो त्यांच्या जवळ असतो. परंतु कोणाच्या जवळ आहे, ज्यांच्या घरी रोज भजन आहे, पूजन आहे आणि चिंतन आहे, सतत चिंतन. नारायण हरी नारायण हरी भक्तिमुक्ती त्याचे घरी, त्याचे चारी घरी जायची. भक्तिमुक्ती चारी घरी त्याच्या. हरिवन जन्म तो नरकाची पैजा नाही, यमाचा पाहुणा प्राणी. नाहीतर तुम्ही यमाचे पाहुणे आहात. कारण यम हे सांगून येणारा पाहुणा नाही, जो आपल्याला आधी पत्र देतो आणि नंतर येतो, असं आहे का हो सर? असं नाही. कारण कसं आहे माहित आहे का, घडी घडी काळे वाटयाची पाहे, घडी घडी काळे वाटयाची घडी घडी वाटयाची पाहे, घडी घडी वाटयाची पाहे, वाटयाची पाहे, घडी घडी पावला पावलाला सर आपली काळ वाट पाहतोय, परंतु आपल्या स्मरणात नाही. कारण पावला पावलाच्या पाठीमागे काळ आहे. कारण काळ कसा आहे तर आपली वाट बघत आहे, परंतु काळाकडे आपण पाहतो का? कधीच पाहत नाही. का पाहत नाही? आपल्याला काय वाटतं, आपण आहे हेच खरं आहे. अहम ब्रह्मास्मी वृत्तीवर आपण आहे. आणि अवस्था कशी आहे, लहानपण आपलं जातं खेळण्यात, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाची, सदा मुसमुशी दोढी जैसा. आणि तारुण्याची अवस्था कशी आहे तर अहम ब्रह्मास्मी वृत्तीवर येऊन तो काय करतो तर
आपल्या एक प्रकारचा जो तारुण्याचा मद आहे त्या मदात धुंदीत वावरतो आणि नंतर काय येतं तर वृद्धपण. तर वृद्धपण कसं आहे, झाल्या हे न शक्ती नाके डोळे गळती, हरहीन शक्ती नाक डोळे, झाल्या हे न शक्ती नाके डोळे गळती, झालहीन शक्ती नाक डोळे, सांगोनी पळती रांडापोरी, सांगोनी पळती रांडापूर, सांगोनी पळती रांडापूर. झालं हे न शक्ती नाके डोळे गळती, सांडोनी पळती रांडापोरे. रांडापोरे म्हणजे माता माऊलींच्या चरणावर नतमस्तक होऊन विनंती करतो. हा माझा शब्द नाही, तुकोबरायांचा शब्द आहे. तुकोबरायांचं काय म्हणणं आहे, कारण सगळ्याच माता माऊल्या अशा असतात असं नाही. कारण बऱ्याच जागेवर असं होतं, पतीची सेवा करणाऱ्या सुद्धा माता माऊल्या भरपूर आहेत आणि पतीला दुःखात साथ देणाऱ्या सुद्धा बऱ्याच आहेत. कारण पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी, सतत पतीचं चिंतन करणाऱ्या सुद्धा महिला भरपूर आहेत. त्या माता माऊल्यांची सुद्धा आपण स्तुती केली पाहिजे. परंतु तुकोबारांचा म्हणण्याचा अर्थ कसा, तर तुका म्हणे ऐशा बाया जन्मोनिया गेल्या वाया. ज्या वाया गेल्या कोण, तर त्या पतीला परमार्थात जे सहकार्य न करता पतीला उलट त्रास देतात त्या बाया म्हणजे माता माऊली आहेत. त्यांना तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे ऐशा बायां जन्मोनिया गेल्या वाया. पतीची सेवा करून पतीला परमार्थात जो एक प्रकारचा पारमार्थिक वाटा आहे तो उचलू लागतात, त्या महिलांना दंडवत देतात तुकोबराय. आणि पतीची सेवा ही इतकी करतात ते की पती सोडून दुसऱ्याची स्तुती सुद्धा त्यांना आवडत नाही. कारण पतीची सेवा आणि स्तुती ही पतीचीच फक्त ते करतात, परपुरुषाची स्तुती सुद्धा साधी करत नाहीत, अशी ही पतिव्रता. परंतु बाया म्हणण्याचा अर्थ मगाशी तुकोबारांच्या त्या प्रमाणात कोणता, तर ह्या ज्या पुरुषाला धोक्यात नेतात. कारण तुकोबरायच काय म्हणतात, स्त्रियांचा तो संग नको नारायणा. स्त्रियांचा संग नको, करती आघात पुरुषाशी आघात करतात. परंतु सगळ्याच असतात असं नाही. कारण ज्या जिजामातेच्या पोटी शिवाजीराज जन्माला आले शिवराय, त्या मातेला सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. धन्यमाय व्याले सुकृताचे फळ, फळ ते निर्फळ, असे माता आहेत. आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक माता होऊन गेलेल्या आहेत. 5 पतिव्रता आहेत. सीता माता आहे, अहिल्या माता आहे, तारा माता आहे, मंदोदरी माता आहे. अशा ह्या 5 पतिव्रता आहेत. त्यांचं रोज सकाळी स्मरण करा आणि त्यांचं स्मरण जर तुम्ही केलं ना तर तुमच्या अनेक जन्माचे पापे दूर होतील. परंतु तुकोबराय आपल्याला काय सांगतात, तुम्ही काय करा, तर प्रत्येक जन्माला आल्यानंतर तुम्ही फक्त जन्माला आला एवढंच तुमच्या लक्षात ठेवू नका. कर्म जे आहे ते तर कराच. कारण कामामध्ये काम, कामामध्ये आहे म्हणा राम, काही म्हणा राम, आज आईन भ्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम आहे म्हणा राम राम, जाईल बाबा श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. हा प्रपंचातील जो भाग आहे ना तो असाच राहणार आहे आणि एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत देतो. आता तुम्ही म्हणताना आल्यापासून महाराज तुमचं प्रमाणच चाललेत, परंतु ही आमच्या फडाची परंपरा आहे. दंडोबंदाच्या फळावर प्रमाणाशिवाय बोलत नाहीत. कारण प्रत्येक गोष्टीला गुरु तुमच्या भाषेत प्रूफ पाहिजे. प्रूफ असल्याशिवाय बोलण्याला अर्थच नाही ना. कारण फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुळशीदास नावाचे महान भक्त आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. हे होऊन गेलेले आहेत आणि त्यांची पत्नी रत्नावली. ह्या रत्नावलीचा आणि तुळशीदासांचं विवाह झाला. परंतु जरी झाला तरी तुळशीदासांचं रत्नावलीवर इतकं प्रेम माऊली महाराज की अतोनात प्रेम.
ती माहेरला जरी गेली तर तुळशीदासांना करमत नव्हतं. मग एके दिवशी तुळशीदास बाहेर गेले असताना ती रत्नावली माहेरला गेली परंतु तुळशीदास ज्यावेळेस बाहेरून आले त्यावेळेस पाहतात तर आपली पत्नी घरी नाही. मग त्यांनी विचारपूस केली त्यावेळेस त्यांना कळलं बाहेर गेलेली आहे माहेरी. मग तुळशीदासांनी प्रवास चालू केला सासरवाडीच्या दिशेने. मजल दर बजल करत तुळशीदासांना ज्यावेळेस सासरवाडीच्या जवळ आले त्यावेळेस नदी आडवी होती. ह्या नदीचा जो एक प्रकारचा पाण्याचा प्रवाह आहे तो पार करून कसं जायचं तर तिथं एक तुळशीदासांना नाव दिसली. आता नाव नव्हती ती एक प्रेत होतं आणि ते प्रेत तुळशीदासांनी नाव समजून त्या प्रेतावर बसून पलीकडे गेलेले आहेत. तिथं गेल्यानंतर तुळशीदासांना काय झालेलं आहे ज्या सासरवाडीचा जो सासऱ्याचा महल आहे बंगला आहे त्या बंगल्यावर आता रात्रीचं गेल्यामुळं काय झालेलं आहे चोर वाटेने जायचं. मग तुळशीदासांनी जी खिडकी होती ज्या खिडकीतून दोर सोडलाय सासऱ्याने आपल्यासाठी किंवा बायकोने असं त्यांचा ग्रह झाला. आता तो दोर होता का हो तो सर्प होता परंतु तुळशीदासांनी त्याला दोर समजून त्या पत्नीची भेट घेण्यासाठी त्या महालात गेले त्या सासऱ्याच्या बंगल्यात गेले. परंतु गेल्यानंतर पाहतात तर काय रत्नावली जागी झाली आणि रत्नावली पाहती तर आपले पती आलेले आहेत. आता पती आले परंतु रत्नावली म्हणले तुम्ही रात्री आता उद्या सकाळी जरी यायचं असतं तर येऊ शकला असता परंतु रत्नावलीला त्यांनी सांगितलं मला तुझ्याशिवाय करमत नाही. मग रत्नावली मात्र इतर महिलांसारखी किंवा इतर मावल्यांसारखी नव्हती. रत्नावली हुशार होती. रत्नावलीने सांगितलं तुम्ही हे जे प्रयत्न केले माझ्यासाठी तुम्ही प्रेतावरून आला सर्पाचा दोर केला आणि माझ्या भेटीसाठी आला एवढी जर जिज्ञासा भेटीची तुम्ही भगवंताच्या भेटीसाठी लावली तर तुमचं काय झालं असतं जीवनाचं कल्याण झालं असतं. आणि पत्नीचा हा जो बोध आहे तो त्याने मनावर धरला बरं का. आताच्या पतींसारखे ते नव्हते. त्यांनी तिच्याबरोबर भांडण केले नाही. त्यांनी काय केलेलं आहे तर रत्नावलीने जे सांगितलं ते अनुकरणात आणलं आणि ते तुळशीदास महान काव्यकार झाले. पुढे त्यांचं एक प्रकारचं लौकिकदृष्ट्या वर्णन जर करायचं म्हणलं तर आपले शब्द कसोटीत बसणार नाही. आणि अशा तुळशीदासाने त्याग केला. कशाचा त्याग केला तर संसाराचा त्याग केला. तसं जर तुम्हाला नाही जमलं तर कमीत कमी भजन तरी करा नाहीतर तुकोबराय सेवेसाठी घेतलेल्या अभंगात म्हणतात तुमचा जन्म कसा आहे तरीच जन्म यावा. तुकोबराय म्हणतात तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. तरीच जन्मा या म्हणजे जन्मा या परंतु कसं या दास मात्र विठोबाचं व्हा. जसे तुळशीदास झाले नुसते तुळशीदासच झाले का हो संत गोरोबा काका झाले संत नामदेव झाले संत सावता महाराज झाले. सावता महाराजांनी देव कसा केला आपला तो आपल्या सर्वांच्या परिचयच आहे. सावता महाराज रोज दैनंदिन कर्म करायचे. तुम्ही काय म्हणताल आम्हाला प्रपंच आहे प्रपंच करून आम्ही कर्म कसं करायचं परंतु प्रपंच कसा आहे तो होणारच आहे कारण प्रपंचाचं सूत्रच असं आहे ते न चालवता चालतं परंतु परमार्थ हा कसा आहे करावा आवडीने करावा. आणि तो कसा आहे तर त्याचा
एक तुकोबराय उदाहरणाने स्पष्ट करतात. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ हे महान धन आहे, पण ते सापडलं, त्याला सापडलं, तात्यांना सापडलं होतं. तुम्ही समोर बसलाय परंतु तुमच्या तोंडावर सांगतो तात्यांना ते धन सापडलं होतं. कारण सापडायला सुद्धा सापडला हरी तयाला साधने एका जनार्दनी हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. जन्मा मरणाचा जर फेरा चुकवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा भगवंताला शरण जावं लागेल, त्या साधू संतांना शरण जावं लागेल. कारण भगवंत कसा आहे? योगियांच्या ध्यानी ध्याता नातोडशी तो आम्हापाशी मागे पुढे. परंतु भक्ताच्या जवळ आहे. कारण का भक्ताच्या जवळ आहे? तर भक्तीच अशी आहे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा. साधी भक्ती करा. आवडीने तुम्हाला उदाहरण तात्यांचं का दिलं? तात्यांनी भक्ती साधी केली, परंतु भक्ती अंतकरणातून केली. अशा ह्या तात्यांसारख्या भोळ्या भाविकांनाच खरं देव प्राप्त होतो. कारण तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. अशा ह्या गोड परिवारात आज ही कीर्तन सेवा आहे. आणि जे अरुण भाऊ आहेत, कैलासवासी अरुण भाऊ, यांचं जाणं आपल्यातून अकस्मात झालेलं आहे. त्यामुळं हा परिवार दुःखात आहे. परंतु तरी सुद्धा दुःखातून सावरून त्यांनी हा पिंडदानाचा जो सोहळाच म्हणतात बरं का सर याला सुद्धा. कारण सोहळा का? अनुपम्य सोहळा. कारण तुका म्हणे एक मरणाची सर उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरणाची सर उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरणाची सर उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती उत्तम मागे उरणं ना, हेच ते भक्तीचं फळ आहे. कारण भक्तीचं फळ हे आगळं वेगळं नाही. कारण भक्ती कशी आहे? भक्तीने तुम्हाला सोनं नाणं हे सगळं मिळणार नाही. आणि जरी मिळलं लौकिक दृष्ट्या तर ते कसं आहे? सोने रूपी आम्हा मृत्युके समान माणिक पाषाण खडे जैसे. तुकोबराय म्हणतात ते सोनं आम्हाला माती समान आहे, वाळू समान आहे, आणि ते आम्ही परत पाठवतो. तुकोबरांचा थोडक्यात दृष्टांत देतो तुम्हाला. तुकोबरांना शिवरायांनी एक नजराणा पाठवला. कारण नजराणा का पाठवला? तुकोबरांची गरिबी होती म्हणून पाठवला? गरिबी नव्हती, तुकोबरांची जहागिरी होती, तुकोबरांची एक प्रकारची सावकारकी होती. परंतु तरी सुद्धा तुकोबरांच्या अडचणीचा काळ असं
छत्रपती शिवाजी महाराजांनी समजून सेवकांच्या जवळ नजराणा पाठवलेला आहे. परंतु तो नजराणा तुकोबरायांनी शिवाजी महाराजांचा घरी भंडारी डोंगरावरून आल्यानंतर पाहिला. मुलांच्या अंगावर कपडे, भरजरी कपडे, पत्नीच्या अंगावर कपडे, असा हा जरी नजराणा असला तरी तुकोबरायांनी तो नजराणा परत पाठवलेला आहे. आणि तुकोबराय काय म्हणतात, सोने रूपी आम्हा मृत्युके समान माणिक पाषाण खडे जैसे दिवट्या छत्र घोडे हे तो बऱ्यात न पडे. आम्हाला काय आहे हे तर ते माती समान आहे. आणि बाकीचं कसं आहे तुकोबराय म्हणतात, तर आम्ही फक्त भगवंताचे दास आहे. आणि मग तुकोबरायांना सांगण्याचा अधिकार आहे का हो? आपल्याला जन्माला आल्यासरशी आपण भगवंताचा दास नाही झाल्यावर काय होईल? कारण तुकोबराय झालते का, तर झालते. हा दृष्टांत का तुम्हाला दिला तुकोबरायांचा? तुकोबराय मात्र निस्वार्थी होते आणि भगवंताचे दास झालते, म्हणून त्यांना अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणण्याचा अर्थ आहे, नाही तरी काय थोडी. सुकरे बापुडी, नाहीतरी काय थोडी. नाहीतर तुकोबरांना म्हणण्याचा अधिकार आहे, नाहीतरी काय थोडी. स्वान सुकरे बापुडी. स्वान म्हणजे काय? कुत्रा. आणि सुकर म्हणजे डुक्कर. आता ह्या डुकराचा आणि कुत्र्याचा काय संबंध आहे? कारण तुकोबराय काय म्हणतात, गावात तुम्ही फिरता त्यावेळेस तुम्हाला गाढवं, डुकरं, कुत्रे दिसतात. यातून तुमच्यात काय फरक आहे? कारण पशु काय जाणती पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगती वैरी उपजा अंध पांगुळमुखी होती. हे पशु आणि पक्षी यांच्यातून आपल्यात काय फरक आहे? मग काहीच फरक नाही. कारण ज्या वेळेस पशु जेवण करतात त्यावेळेस आपण बी जेवण करतो ज्या पद्धतीने. परंतु पशुधन आपल्यात एक वेगळा फरक काय पाहिजे? आपल्याला बुद्धी आहे. आणि ह्या बुद्धीचा उपयोग आपण काय केला पाहिजे? तर भगवंताचं चिंतन आणि भगवंताचं भजन केलं पाहिजे. कारण आयुष्यात हे क्षण हे एकदाच असतात गुरु. पुन्हा हे गेलेले क्षण परत येत नाहीत. कारण क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. हा भवसिंधू जो आहे हा संसाराचा लक्ष 84ची करा सोडवणं. रिघाया शरण पांडुरंगा. पांडुरंगाकडे रिघा म्हणजे जा. परंतु तुम्ही जाता का?
आपण सर्वजण जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो आडवं काय येतं? प्रपंच आडवा येतो. प्रपंच म्हणजे नुसतं कामधंदा नाही, तर प्रपंचातील ज्या आपल्याला आसक्त करणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्याला लोभात पाडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला आडव्या येतात. परंतु आपण त्या गोष्टींकडे न जाता एकच केलं पाहिजे, तर भगवंताचं दास झालं पाहिजे. नाहीतर मग तुकोबराय म्हणतात, नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडे. मग हा कुत्र्याचा आणि आपल्यात काय फरक आहे हे तुकोबरायांना ह्या दुसऱ्या चरणातून सांगायचे. आणि तिसऱ्या चरणात तुकोबराय काय म्हणतात, तर तुकोबराय म्हणतात आपल्या अंगाला मळ लागला नाही पाहिजे. मळ म्हणजे चिखल माती असला मळ नाही. हा मळ आपण लागला तर लगेच कपडे धुवायला टाकतो. बायकोला सांगतो कपडे धुवून आण. आता आम्ही महाराज जरी असलो तरी आम्ही घरी काम धंदाच करतो. हे कपडे मळले तर आम्ही काय म्हणतो, कपडे धुवून आणा. परंतु हे कपडे धुवून आणले तर निघतील, वरचे वर निघतील. परंतु जो अंतकरणातला जो मळ आहे, जो मनातला मळ आहे, तो मात्र कसा मळ पाहिजे, तर गेला अंतरीचा मळ. अंतरीचा जो मळ आहे तो गेला पाहिजे. आणि ते वर्णन महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात करत आहेत. जन्मल्याचे फळ अंगी लागून येते. जन्मल्याचे फळ, जन्मल्याचे फळ, जन्मल्याचे फळ, जन्मल्याचे फळ, जन्मल्याचे आधी आधी चाल म्हणा, याची काय नको म्हणायचं ना. हो, म्हणा नको छापा. माऊली महाराज म्हणतात म्हणा की, तरीच जन्म यावी. आली लाईट, तुमचं नशीब लय चांगलं आहे. हॅलो. पडदिशन म्हणा. तरीच आवाज कमीच राहत. तरीच जन्म यावे, तरीच जन्म यावे, जन्म यावे, जन्म यावे.
दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय तोडे, नाही तरी काय तोडे. दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय तोडे, नाही तरी काय तोडे. कान सुका रे बापुडी, स्वान सुका रे बापुडी, स्वान सुका रे बापुडी, स्वान सुका रे बापुडी, नाही तरी काय तोडे, नाही तरी काय तोडे. स्वान सुका स्वान सुका रे बापुडी, स्वान सुका रे बापुडी, नाही तरी काय तोडे, नाही तरी काय तोडे. तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी. स्वान सुकरे बापुडी, जन्मल्याचे फळ अंगी लागू निधी मळ, नाही तरी काय थोडी. स्वान सुकरे बापुडी, अंगाला मळ लागू नये याची काळजी घ्या. कारण अंगाला मळ म्हणजे शरीराला मळ नाही, अंतकरणाला मळ. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ. तुकोबरा येऊन गोपाळ आहे तिथे. चित्त जर निर्मळ केलं तर चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रण खाती सरपतया. तुकोबराय ज्यावेळेस भंडारे डोंगरावर भजन करायचे दिवस दिवस रात्र रात्र, त्यावेळेस तुकोबरांच्या जवळून पक्षी यायचे, पक्षी त्यांच्या खांद्यावर बसायचे. आपल्या पक्षी खांद्यावर बसतात का? आपण पक्ष्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तर पक्षी आपल्या जवळ येत नाहीत, कारण आपल्या अंतकरणात तसा दया क्षमा शांती नाही ना. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. वस्ती देवाची होती, परंतु आपल्या अंतकरणात दया पाहिजे. तुकोबरांच्या जवळून सर्प जात होते, तुकोबरांच्या मांडीवरून सर्प जात होते, तुकोबरांना दंश करत नव्हते. म्हणून तुकोबराय म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते व्याघ्रण खाती. व्याघ्र म्हणजे वाघ आणि सर्प म्हणजे साप. त्यांना खात नव्हते, चावत नव्हते. आपण साप दिसलं तरी पाठकसर मागे पळतो. का मागे पळतो? आपल्याला भीती आहे. कारण आपण भीती वाटण्याची कारण करतो, कारण प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. कारण तो देव मात्र आपण तपासून पाहिला पाहिजे. सर्वगती राम देवादेवी,
घटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. सूर्याची प्रकाशाची किरण जेवढी आहेत ना तेवढा व्यापक हा भगवंत आहे. आणि त्या किरणाने इतका व्यापक भगवंत आहे म्हटल्यानंतर प्रत्येक चराचरात प्रत्येक गोष्टीत भगवंत आहे. आणि तो भगवंत कोणाला दिसला होता तर सावता महाराजांना. तो चराचरात आहे, त्यांच्या उभ्या पिकात आहे. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला. सावता महाराजांना सर्व व्यापक देव दिसत होता, म्हणून तर त्यांच्या हृदयात देव येऊन स्थिर झाले. कटीचे खुरपे सत्वर काढले, हृदय फाडले ते वेळा. आणि देवाला हृदयात साठवलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा नावा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला. वंश उद्धरिला माळीयाचा. वंशाचं उद्धारण केलं. आणि कुणी केलं तर सावता महाराजांनी केलं. आपण वंशाचा उद्धार तर नाही, पण वंशाला कलंक लागले एवढं जरी नाही केलं तर मी तुमचं दर्शन घेतो, कारण मी सुद्धा तुमच्यातलाच आहे. माझी एवढी देवाला प्रार्थना आहे, कमीत कमी आपल्याला कोणी गालबोट तर लावणे. आपल्याला काय जास्त नाही आलं तर चालेल, साधू संतांची बरोबरी आपल्याला येत नाही, परंतु आपल्याला कोणी तुम्ही वाईट आहे एवढं तरी म्हटलं नाही पाहिजे. खळाची संगती उपयोग अशी नाही, आपण अपाय त्याचे संगे. वैष्णव कुपत्य टाकिले वाळूने, एका जनार्दनी तेची भले. उकिरड्यावर टाकलेला जो माल असतो ना, तो माल कसला असतो सर? खराब माल असतो. परंतु तो माल जर तुम्ही जवळ केला तर तुम्हाला लोक चांगलं म्हणताल का? तसं जे जगाने निंदनीय केलेत ना त्यांना तुम्ही जवळ करू नका. त्यांना जवळ कोणी करायचं? भगवंताने. कारण निंदिते हे त्याने वंद्य केले. भगवंत वंद्य करू शकतो, तुम्ही वंद्य करू शकत नाही. कारण तुम्ही कसे आहात त्यांच्या संगतीने तुम्ही बिघडताल. सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. सुसंगत संगती पंगती देवासवे घडे. संगत लय महत्वाची आहे. आणि या संगतीचा परिणाम कैलासवासी अरुण भाऊ आहेत ना यांना थोडासा लागला. त्यांचे जे मेहुणे आहेत ना त्यांनी विशेष हा विषय घेण्यासाठी सांगितलेला आहे. कारण अरुण भाऊंचा स्वभाव कसा होता आपल्या सर्वांना परिचयित आहेत. ते शांत स्वभाव होता, एक नंबर असा कुणाच्याही कधी मनात न रुतणारा स्वभाव होता. परंतु त्यांच्या थोडासा संगतीत परिणाम झाला. आणि संगत कशी आहे? संगत बिघडवते. आणि पुढे कसं होतं तर थोडंसं अरुण भाऊंच्या जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळाली. आणि बाकीचं कसं आहे ते चांगलेच होते. आणि चांगले होते का नव्हते? कारण त्यांच्या दारात ही जी कीर्तन सेवा आहे ना ती कीर्तन सेवा त्यांच्या काहीतरी पुण्याचाच एक भाग आहे. कारण तुकोबराय काय म्हणतात? तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला. काहीतरी ठेवा होता हो. आणि असे हे अरुण भाऊ आहेत ना ते आपल्यातून गेलेले आहेत. ते पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. गरुड पुराणात त्याचं वर्णन आलेलं आहे. गरुड पुराणाचं माऊली महाराज तुम्ही सांगता पारायण करा, परंतु लोकांना ते पटतं का? आज आपल्या गावात जो सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्यातील पारायणकार आपल्या समोर हजर आहेत माऊली महाराज डोंबाळे. कारण माऊली महाराजांच्या मुखातून अनेक ज्ञानेश्वरीच्या ओव्या गेलेल्या आहेत, गात्यातील अनेक अभंग गेलेले आहेत. आणि त्यांची जी वाणी आहे ती वाणी एकदम पुण्यवान झालेली आहे. कारण वाणी कशी आहे? वाणीतून जर सतत चिंतन येत असेल तरच ती वाणी पुण्य आहे. कारण वाणीचा दोष, नानांनी मला सांगितलं, वाणीचा दोष जर दूर करायचा असेल तर सतत चिंतन करायचं. कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो देह छोट सर्व छोट सर्व
आणि पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत हे भगवंताचं नाव आहे बरं का. भगवंताची सहस्त्र नामावली आहे. त्या नामावलीत भगवंताचं हे अच्युत एक नाव आहे. भगवंताला अनेक नाव आहेत. श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, अनेक नाव आहेत. सहस्त्र नामावली आहेत. त्यातील एक अच्युत हे नाव आहे. ते जर तुम्ही घेतलं, कुठलंही घ्या, ऋषिकेश महाराजांचं घ्या, ऋषिकेश घ्या, राम घ्या, कृष्ण घ्या, केशव घ्या, माधव घ्या, काही म्हणा, परंतु भगवंताचं नाव घ्या. कारण भगवंताच्या नावाविना मुख सर्पाचे तो बिळ. जीवा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लांब. जोडो त्याचे दिने यातना भोगणे यमपुरी. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाते, साधूची संगते हरिजोडी. साधूची संगत करा. आणि तेच तुकोबरा आपल्याला सांगतात, संगत साधूची करा, चिंतन भगवंताचं करा. नाही तरी काय थोडे स्वाना सुकरे बापुडे. नाहीतर मग आता गाढवा डुकर गावात कुत्रे फिरतात तसं फिरू नका. काय करा, भजन करा आणि वेळोवेळा करा. का वेळोवेळा करा, तर भजनाचं फळ काय आहे, तर ते मीराबाईंनी भजन केलं. मीराबाई सतत काय करायची, नाचे रे मेरा नाचे रे, बघा घुंगरू बांधनाचे रे, मेरा नाचे रे, मेरा नाचे रे, बघा घुंगरू बांधनाचे रे, नाचे रे, मेरा नाचे रे, बघा घुंगरू बांधनाचे रे, नाचे रे, मेरा नाचे रे, मीराबाई घुंगरू बांधून नाचायची. म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ वेगळा करू नका. भगवंताच्या चिंतनात ती नाचायची आणि भगवंत तिने अंतकरणात एवढा साठवला होता, त्या भगवंताशिवाय तिला वेगळं काहीच दिसत नव्हतं. कारण देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, दिनाचा सोयरा होतो देव, परंतु करणारा पाहिजे. कारण आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख होईल, नाहीतर येराती मायक दुःखाची जनते नाही आणि अंती अवसान. ही बाकीचं जग कसं आहे, तुम्हाला दुःखात नेणार आहे. आणि दुःखात जायचंय का सुखात जायचंय? सुखात जायचं जर असेल तर सुख वाटे हेची ठाई बहुपायी संताच्या. संताच्या पायाच्या जवळ सुख आहे, परंतु संताचे पाय आपण पकडले पाहिजेत. संताचे जर पाय पकडले नाहीत तर तुम्हाला भगवंताची सुद्धा प्राप्ती होणार नाही. कारण हरे प्राप्तीशी उपाय संताचे ते पाय, तेने साधते साधना तोटती भवाचे वंदने. संत हे कसे आहेत? चंदनाप्रमाणे आहेत. चंदन कसं आहे? सुहास देतो, स्वतः मात्र जळतो. चंदनाचं उदाहरण का दिलं तुम्हाला? तुम्ही म्हणताल संतांनाच काय शरण जायचं, तर हे संत चंदनाप्रमाणे गुरु आहेत. चंदन जसा स्वतः उगळून निघतो, जळतो, उगळून निघतो, त्यावेळेस दुसऱ्याला लागतो आणि वास देतो. आणि ज्या वेळेस जळतो त्यावेळेस स्वतः जळतो, परंतु तो दुसऱ्यांना सुहासित करतो. सर्वांगी सुहास परितो उगला न राही. सर्वांगाने सुहासी आहे तो. आपण माहिती आहे खोचक प्रमाण आहे. आता आपण सारख्यांची आठवण आता यायला लागली. कसं असतं माहितीये का, की जे माणसं आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. ज्या वेळेस ती माणसं खाली बसतात किंवा पूर्ण ह्या भजनात येण्याची त्यांची काही गैरहजेरी असते, त्यावेळेस त्यांची किंमत कळते. कारण प्रमाण आणि पुरावं ह्याच्याशिवाय कीर्तन नाही. कारण पाहिले पुराण पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहूनच कीर्तन करावं लागतंय. कारण कीर्तन करताना सुद्धा मर्यादा आहेत. कथे काळीची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देव भंगा त्रे माझी पांडुरंगा. कारण चुकीचं बोलणं हे जे संप्रदायाचे नियम आहेत ते नियम सोडून बोलून सुद्धा जमत नाही. कारण विनोदाची कथा गोड वाटते. कारण तुकोबरा काय म्हणतात, हातावरी हात हसवणे आपळी वाजविता टाळी लाज वाटे. परंतु विनोद मात्र टाळी वाजवून ऐकतात. परंतु तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया.
देवाचे चरित्र नाठवे सर्वता, विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटते, परंतु देवाचं चरित्र मात्र गोड वाटत नाही. परंतु देवाचं चरित्र बाईंना माहिती आहे, पाठक बाईंना, ते का आठवायचं? कारण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. कोळी भगवंताचं चरित्र जरी नुसतं तुम्ही उच्चारण केलं, अहो नाही जमलं तरी चालेल, नुसतं भगवंताचं राम राम नाम जरी घेतलं तर काय होईल? तर वाल्या कोळ्याचं तुम्हाला सर्वांना परिचित उदाहरण आहे, मी वेगळं सेपरेट द्यायची गरज नाही. कोळियाची कीर्ती वाडी आली घरून, लिहिले रामायण. रामाच्या अगोदर रामायण करण्याची योग्यता नामाने प्राप्त झाली, कारण नामधारकाचा ठसा तरले तरती हा भरवसा. तरणार आणि तारणार, परंतु नाम घेणारे तर पाहिजेत ना. नाम जर न घेता काय आहे तर मगाशी सांगितलं, एकनाथ महाराज एरवी शांत असतात, परंतु हरिपाठात मात्र परखड बोलतात. नामाविना मुख सर्पाचे ते बिळ म्हणतात. वारुळाप्रमाणे नाम जर न घेता तुमचे जे मुख आहे ना, वारुळाप्रमाणे आहे. कारण तुम्ही जर सतत चिंतन केलं तर ते मुख कसं आहे? पवित्र होते. कारण पवित्र तो देह, परंतु कधी वाणी मात्र पुण्यवंत पाहिजे. शपथ, वाणी जर तुमची अपवित्र असेल तर तो देह अपवित्र आहे. आणि वाणीतूनच बरं का बरेच दोष लागतात. कारण हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. माऊली महाराज म्हणतात, ते माऊली महाराजांच्याच हरिपाठात म्हणतात, असं आहे, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. आणि हरिपाठात जी कीर्ती गायलेली आहे ना, ती हरिपाठातली कीर्ती जर तुम्ही नुसती मुखाने गायली ना, तुमचा देह पवित्र होईल. परंतु आपण हरिपाठ म्हणण्याकडे लक्ष देतो का हो? तुम्ही विनोदाची कथा ऐकता, विनोदाचे गाणे ऐकता, सिनेमातील गाणे ऐकता, ते तुम्हाला गोड वाटतात. कारण ते गोड वाटतात का? तुम्ही बघा, तुमच्या स्वतःच्या जीवनातील उदाहरण बघा. तुम्हाला हरिपाठ एका साईडला ऐकता आला तरी एक दिवस ऐका, आणि एका साईडला एक गाणं लावा आणि ते ऐका. ते गाणं ऐकताना तुम्हाला बघा जास्त तुमच्या मनाला सुद्धा भेदल. आणि हरिपाठ ऐकायला गेल्यावर जांभळ्या येतील. कारण परमार्थाची वाटच अशी आहे, सुरुवातीला अवघड आहे, सोपं नाही. चिंतन करण्यासाठी मी स्वतः बसलो आणि बसल्यानंतर जांभळी यायला लागली. आता म्हणलं चिंतन करायचं होतं आणि जांभळी आली. कारण जांभळी का आली? ते एक प्रकारचं पाप आहे. आपलं जे पाप आहे ते जांभळीच्या रूपाने आडवं येतं. परंतु तरी सुद्धा तुकोबराय काय म्हणतात? शिंकत जांभळी खोकला, एवढा काळ वाया गेला आमचा काळ, पण एवढाच. पण बाकी मात्र आम्ही काळ काय केला तर भगवंताच्या चिंतनात घालवला. म्हणून तुकोबरायांना म्हणण्याचा अधिकार आहे, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय नाही तरी काय थोडी, नाही तरी काय स्वान सुख रे बापुडे, स्वान सुख रे बापुडे, श्वान सुकोरे बापरे, श्वान सुकोरे बापुरे, श्वान सुकोरे बापरे, श्वान सुकोरे. तुकोबरांना अधिकार काय आहे याचं स्पष्टीकरण का दिलं? कारण अधिकारी पुरुषाचा पहिला अधिकार नाना तपासला पाहिजे. अधिकार तैसा दाविला मार्ग, चालता हे मग करू येते. तुकोबरायांनी अधिकार प्रत्येकाला दिलेले आहेत, परंतु पात्रता पाहून अधिकार दिलेले आहेत. भक्ती कशी करायची? भक्ती प्रत्येकाच्या, योग्यांची भक्ती साध्या नामधारकाला सांगून उपयोग आहे का? गुरु नाही. योग्यांची भक्ती अवघड आहे. कारण योगी पावन मनाचा आहे, अपराध जनाचा. योगी पावन मनाचा आहे, परंतु अपराध मात्र जनाचा सहन करतात. आपण अपराध सहन करू का? आपण अपराध सहन तर करणार नाही, परंतु अपराध केलेला पाहिलं तर आपल्याला राग येतो, जनसामान्य माणसांना येतो. म्हणून जनसामान्य माणसाने त्या वाटेकडे, कारण योग्यांची वाटच अवघड आहे. योगी कसे आहेत तर योगियाच्या वाटा जे निघाले का सोबटा, तर या दुःखाची फटा एकच नंबर. आम्हाला जे माहित नाही ते माऊली महाराज माहित करून देतात. आणि माऊली महाराज म्हणतात तसं ती वाट सुद्धा अवघड आहे हो. कारण वाट कशी आहे तर स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. आणि तुकोबरांचा गाताच मुळात स्वल्प आहे, परंतु स्वल्प म्हणजे तो पाचवा वेद आहे, त्यात अर्थ गहन आहे, परंतु साधकाला समजेल असा आहे. साधकाची दशा कशी असाय पाहिजे? उदास.
तसं तुकोबरायांच्या गात्याचा विषय कसा आहे, समजण्यासाठी सोपा आहे आणि समजून त्याचा अर्थ मात्र 5वा वेद का म्हटलेला आहे, तर वेदाच्या लेवलचे तुकोबरायांच्या गात्याला 5वा वेद म्हटलेला आहे म्हणून तर म्हटलेला आहे. परंतु साधक कसा पाहिजे, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य उपाधी कसलीच नसावी. कारण तुकोबराय काय म्हणतात, भगवंत कसा आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हाला नाही. भगवंताला संसार आहे का, भगवंतच संसार आहे, परंतु भगवंताला स्वतःचा संसार नाही असं म्हणता येणार नाही. कारण भगवंत कसा आहे, तर सर्व संसारात भरलेला आहे, चराचरात व्यापक भरलेला आहे. आणि भगवंत संसारूप झाला म्हणजे त्या माणसाचा संसार झाला. कारण भगवंत ज्याच्या हृदयात आला त्याचा संसार आज संसार सुफळ झाला. दुःखी पाय विठोबाचे, विठोबाचे पाय जरी आठवले आणि विठोबाचे चिंतन केले तरी संसार तुमचा सुफळ झाला. आणि बाकीचं कसं आहे, तुम्हाला जे जेन आहे ना, ते जेन तुमच्या जवळ जोपर्यंत धन आहे ना, त्या धनाची झाली तुटी, श्री वसवसोनी लागे पाठी. त्या धनाची जर तुटी झाली तर स्त्री सुद्धा आपली स्वतःची बायको सुद्धा म्हणते आमच्या त्यांना काय अक्कल नाही. आणि बघा आज थोड्या वेळाने आपल्याला पाकिट मिळू द्या, आपली बायको सुद्धा म्हणते महाराज थांबा तुमचं दर्शन घेऊ द्या. का म्हणते, कारण त्यांना माहिती आज महाराज पाकिट घेऊन आलेत. रोज बायको काय म्हणते, तुमचं दर्शन घ्यायला काय मी मोकळी नाही, नका सांगू कीर्तन आलाय कीर्तन सांगू. असं आहे, कीर्तनकाराचं काय वेगळं नाही, गुरुचं काय वेगळं नाही. गुरुचं पण तेच आहे, कीर्तनकाराचं तेच आहे, ज्ञानाचं पण तेच आहे. दुकान जर बंद केलं तरच यायला मिळतं, नाही तर दुकान चालू असल्यावर यायला मिळत नाही. असं आहे, प्रत्येकच आहे, कुठं नाही, विनोद सुद्धा नाही. कारण सत्य परिस्थिती आहे, कारण सत्य परिस्थिती जी आहे तीच खरी आहे, सत्य साच खरी. नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाच खरं बरोबर आहे, परंतु ते घेतलं पाहिजे. गेही गेही माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. वाचन काय करा, तर गोड नाम घ्या. आणि ते जनाबाईंनी घेतलं, सावता महाराजांनी घेतलं, गोरोबा काकांनी घेतलं, मीराबाईंनी तर काय, मीराबाईसाठी पेला तो विषयाचा लाक्या कोलाट्याचा ढोलपिटी. मीराबाईसाठी भगवंत 20 प्याले, 20 प्याले म्हणजे भगवंत का 20 प्याले, मीराबाईच्या वडिलांनी त्यांना 20 पिण्यासाठी आणलं, परंतु भगवंताची मूर्ती काळी ठिक्कर निळी पडली. कारण भगवंत मात्र भक्तासाठी काय करतो, तर भक्तासाठी मागे पुढे उभा राहतो आणि मागे पुढे उभा राहून भक्ताचं कल्याण करतो, रक्षण करतो. मग आता भगवंत जर रक्षण करतो तर आपण मग दास कोणाचं व्हायला पाहिजे, भगवंताचंच व्हायला पाहिजे का संसाराचा दास होतात, परंतु संसाराचा दास झाल्याबरोबर संसारातल्या गोष्टी तुम्हाला दुःखातून सोडवू शकत नाहीत, उलट दुःखात पाडतात. बघा तुम्ही छोटस उदाहरण देतो, लग्न झालं, सुख आहे का, सुख नाही, उलट व्याप वाढलं. पुढे जीवनाचा प्रसंग कसा आहे, मुलं बाळ झाली. आता तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही काय मुलं बाळ तुम्हाला आहेत म्हणलं आम्हाला झाली म्हणून तुमच्या काय पोटात दुखतंय का, नाही ना, तसं नाही. मुलं होत्या, वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य. सामान्य माणसाची, जनसामान्य माणसाची वृत्ती कशी असते, घरी धनधान्य व्हावं, वाढावे संतान. परंतु संतान जरी वाढलं तर पुन्हा त्या संतानाचे नाही ना टेन्शन आलं, पालन पोषण करायचंय ना, पुन्हा ते टेन्शन. बर संतान झाल्यावर पुन्हा काय, सुनमुख बघितल्यानंतर काय एखादा नातू व्हावा, कारण आजोबाला इच्छा असते नातू पाहावा, नातू मांड्यावर खेळावा. आणि मग ज्या वेळेस सुकृत येतो त्यावेळेस मग सुकृत आल्यावर काय सुख आहे का, सुकृतला शाळेत सोडावं जावं लागतं. सुकृतला शाळेत सोडून आल्यानंतर काय होतंय, पुन्हा दुकान चालवावं लागतंय. असा हा जो संसाराचा नानांचं मुद्दाम उदाहरण दिलेलं आहे, नाना घरच्या सारखे आहेत. आणि हे सर्व व्याप आहे ना, हे सोडून ज्यावेळेस तुम्ही भगवंताच्या जवळ येता, आता कोटे धावे म्हण तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. भाग गेला सीन गेला, विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर नाना म्हणले आता भाग गेला सीन गेला. आणि नवनाथ महाराजांचं कीर्तन पाहिलं आणि दर्शन घेतलं, आता खरं भाग गेला. कारण ही जागाच अशी आहे नाना, हिथंच आल्यानंतर विश्रांतीचे
संतांच्या पायाच्या जवळ आणि भगवंताच्याच पायाच्या जवळ विश्रांती आहे आणि सुख आहे. सुख वाटे हेची ठाई बहुपायी संतांचे म्हणून केला वास नाही नासत ये ठाई. न करावी हालचाल करू नका कीर्तनातून घरी जाण्यासाठी निवारिली चिंता आहे. तुका म्हणे निवेतनू रज कोणू लागता. असा आहे कीर्तनातून हालचाल. आता मला तर वाटते कधी संपताना कधी घरी जातो असं आहे, पण तसं नाही, ते खरं नाही. तुम्हाला नारदाच्या गादीवर उभा आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, कोणाच्या भावासारखा आहे. नारदाच्या गादीवर उभा आहे, तुम्हाला ह्या गादीची शपथ घेऊन सांगतो खरं हितच सुख आहे. कारण सुख खरं सांगितलं पाहिजे, खरं सुख हेच आहे. परंतु हे सुख सोडून आपण दुःखात जातो आणि दुःख बांधवडी आहे हा संसार. मगाशी मी प्रामाणिकशी तुम्हाला सुरुवातीलाच का सावध केलं, कारण साधू संत कसे आहेत. उठा जागे व्हावे आता, स्मरण करो पंढरीनाथ, एकदा प्रेमाने टाळी वाजवा. अतिशय चौचेरी प्रमाण मस्त म्हटलेलं आहे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. काकड्याच्या ज्या महिला मंडळ आहेत ना, त्यांच्यासाठी एकदा गोल टाळी वाजवा, कारण त्या अतिशय सावध करतात. त्या सावध करतात. संतांचंच अभंग आहेत ते, काय त्यांनी लिहिलेले नाहीत, संतांनीच लिहिलेले आहेत, परंतु त्याचं स्मरण आपल्याला करतात, म्हणून त्यांच्यासाठी टाळी वाजवायला हवी. कारण आपण वाचल्यानंतर आपल्याला कळेल संतांनी काय सांगितले, परंतु न वाचता रोज पहाटे चातुर्मासात ते आपल्याला सावध करतात. मग खऱ्या संत जे आहेत, म्हणजे त्यांच्यापेक्षा ज्यांनी लिहिले, ज्यांच्या मुखातून अभंग आलेत, त्यांनी आपल्याला किती सावध केले. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण. ते मात्र अगोदर सावध झाले बरं का, स्वतः अगोदर सावध झाले, नंतर दुसऱ्याला सावध केलं. हे मात्र ते परोपकार करतात. कारण आपण सावध झालो एवढ्यावर ते थांबत नाहीत. गुरु हे ज्ञान त्यांनी परीक्षा देऊनच ते गुरु झालेले असतात, परंतु ते काय करतात, मुलांना पुन्हा शिक्षण देतात. हे त्यांचा हा परोपकार आहे. हा जसा परोपकार आहे तसं आपल्याला मार्ग कळलेला आहे, परंतु आपल्याला नुसता कळून उपयोग नाही, जगाला ते मार्ग दाखवतात. मार्ग दावून गेले गेले आधी दयानिधी संत. ते दयानिधी आहेत, दयेचा सागर आहेत. तुका म्हणे कृपा सिंधू.
तुकोबराय कृपा सिंधू भगवंताला म्हणतात आणि भगवंताला जसे कृपा सिंधू म्हणतात तसे संत सुद्धा कृपेचे आणि दयेचे सिंधू म्हणजे सागर. सिंधू सागराला समानार्थी शब्द सिंधू आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी एकमय. देवाचा आणि भक्ताचा संगम आणि जो होतो ना तो संगम त्याला काय म्हटलेला आहे, एक प्रकारच्या गंगा जशा सागराला येऊन मिळतात. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या उर्मी म्हणजे नदी, उर्म्या जशा एक झाल्या तसा सागराला मिळाल्या तसा भक्ताचा देवाचा आणि ह्या भक्तीचा जो एक प्रकारचा सर्व मेळ आहे हा जो एकत्रित होतो ना ह्याला त्रिवेणी संगम म्हणतात. हा त्रिवेणी संगम जर एक झाला तर तेथे भगवंताची एक प्रकारची अलौकिक शक्ती निर्माण होती आणि ह्या भगवंताच्या शक्ती निर्माण करण्यासाठी आपण सुद्धा काय केलं पाहिजे, आपल्या सुद्धा जीवनात साधू संतांनी सांगितलेला मार्ग अवलंबला पाहिजे. कारण साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य, एका जनार्दनी मांडलेले दुकान देतो मोलाविना सर्व वस्तू. दुकान मांडले घातला दुकान देती आलियासी दान. संत उदार उदार भरले अनंत भंडार, अनंत भंडार भरले संतांचं उदार आहेत. परंतु कशासाठी? साबणाच्या वड्या देण्यासाठी, साखर देण्यासाठी नाही. नाही, सांसारिक वस्तूंचं संतांच्या जवळ नावच काढू नका. ते कशासाठी दुकान, कशाचं दुकान आहे तर भगवंताच्या नामाचं आणि भगवंताच्या भक्तीचा मार्गाचं. आणि ह्या मार्गाचं दुकान जे आहे ते दुकान कसं आहे तर वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तूशी. त्या दुकानाला गिराईकच हाता नाही हो ना, वैष्णवांच्या दुकानाचं गिराईक हाता नाही. का हात नाही तर त्या दुकानाचा मालच कसा आहे, चोख आहे. वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा. तुरा म्हणजे हा जुना शब्द आहे बरं का, म्हणजे एक प्रकारची गर्दी, आताच्या भाषेत अफाट गर्दी, तसा तुकोबरायांचा हा जुना शब्द आहे. तुरा झालेला आहे. तुरा तुरा वस्तूशी, वस्तू मागण्यासाठी मला ही वस्तू द्या, मला ती द्या, असा भक्तांचा गर्दीचा ओघ आपण आता थोड्याच दिवसापूर्वी आषाढी एकादशीला पाहिला. ते खरं दुकान आहे. कारण ते दुकान खरं आहे. आणि संसारातली जी दुकानं आहेत, किराणा दुकान असतील, कपड्याचं दुकान असेल, बाकीची दुकानं असतील, ही सांसारिक दुकानं झाली. परंतु प्रपंचाच्या दृष्टीने ही दुकानं आपल्याला संसारातील दुःख देणारे आहेत. परंतु भगवंताचं घातला दुकान देते आलियासी दान. परंतु संत उदार उदार भरले अनंत भंडार. भंडार आहे त्यांचं, परंतु ते भंडार मात्र कसं आहे, तुका म्हणे पोते देवी भरले नव्हे रीते. असा हा भगवंताचा जो भक्तीचा एक प्रकारचा महिमा आहे तो आज कैलासवासी अरुण भाऊ बलभीम पाठक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा वर्णन करण्याचा, भगवंताच्या चरणावर पुष्प वाहण्याचा जो योग आलेला आहे, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तची आजची जी कीर्तन सेवा आहे त्यांना आपल्यातून जाऊन पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. गरुड पुराणात त्याचं वर्णन आलेलं आहे. गेलेला आत्मा पूर्ण 1 वर्ष त्याची भटकंती असते आणि 16 नगर पार करून, वैतरणा नदी पार करून तो आत्मा आजच्या दिवशी माऊली महाराज यम दरबारात हजर असतो. हा आत्मा ज्यावेळेस यम दरबारात हजर असतो त्यावेळेस त्याची चित्रगुप्ताच्या जवळ पाप पुण्याची मोजमाप चालू असतं. आणि ह्या पाप पुण्याच्या मोजमापात त्यांची जरी काय पुण्य कमी असेल अरुण भाऊंची, तरी त्यांना आजच्या ह्या कीर्तनरूपी सेवेचं जे पुण्य आहे, फळ आहे, ते त्यांच्या नक्कीच जोडीत पडणार आहे. आणि त्यांचा जो आत्मा आहे तो संतुष्ट होणार आहे आणि त्यांना चांगली सद्गती मिळणार आहे. आणि त्यानंतर कसं आहे माहितीये का, आपला आत्मा जो आहे ना तो कधी एक प्रकारचा संतुष्ट होतो तर पिंडदान व्यवस्थित झाल्यानंतर. कारण पिंड पदावरी दिला आपुलाची करी माझे झाले फिटले पितरांचे ऋण केले कर्मानंतर बोंब मारिले हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओजे. तुकोबरांनीच पिंडदान केलं, परंतु तुकोबरांनी देहाचं पिंडदान केलेलं आहे. पण आपण देहाचं जरी नाही जमलं ना तर कमीत कमी आपलं जे संसारिक माणसाने करायचं जे कर्तव्य आहे ते तरी कर्तव्य केलं पाहिजे. कारण आहाट करती त्याचे पितर वंश दुराचारी जन्मला. कारण ज्याचं पिंडदान घडत नाही त्याचे पितर सुद्धा दुष्ट म्हणजे रुसतात.
आणि आपण एखादा जर रुसला तर त्याचा रुसवा कसा काढतो, त्याची समजूत घालून. तसा हा जो नारायण नागबली त्रिकालपिंडी हा जो विषय हा करण्याचा कधी वाटतो, जर हे पुण्यस्मरण हुकलं तर. परंतु हे जर केलं आहे तोपर्यंत सेवा. आता त्यांचा परिवार कसा आहे, यांचं जाणं कैलासवासी अरुण भाऊचं थोडस वय कमी होतं आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहेत, त्यांचं अकस्मात जाणं झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा त्यांच्या पाठीमागे एक मुलगा आहे, चैतन्य पाठक, आणि मुलगी वैष्णवी पाठक, असा हा त्यांचा परिवार. आई वडील आहेत त्यांचे, बलभीम भाऊ असतील, त्यांची आई आहे, असा हा त्यांचा परिवार आहे. आणि बाकीचा पाठक परिवार हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत आणि एकच आहेत, असा हा पाठक परिवार. त्यांचे पैपावणे असतील, या सर्वांनी आपल्याला अरुण भाऊ आज सुद्धा आपल्यात हवेत अशी त्यांची सर्वांची इच्छा आहे. परंतु जाणं हे निश्चित आहे, कशाच्या तरी निमित्ताने जाणारच. जायचे शरीर जायला क्षणात कहा गोपीनाथ पावेचना, गोपीनाथाला मात्र पाहून घ्या. आणि जर तुम्हाला गोपीनाथाला पाहून घेता नाही आलं तर काय होईल, तुकोबराय म्हणतात, नाही तरी काय सुखरे बापुडे. अभंगाकडे यायचं तुम्ही. अभंगाच्या द्रुपदात तर खरा अर्थ दडलेला आहे, कारण प्रत्येक अभंगाचा एक वेगळा विषय असतो. माऊली महाराजांना माहिती आहे काय अभंगाच्या पहिल्या चरणात सर्व अर्थ असतो, काय अभंगाच्या शेवटच्या चरणात अर्थ असतो, काय अभंगाच्या द्रुपदातच अभंगाचा सर्व अर्थ असतो. तसं जन्माला आल्यासारखे तुम्ही काय करा, तर आईवडिलाची सेवा करा. कारण आईवडिलाची सेवा जर नाही केली तर काय होतं, ज्या वेळेस आईवडील आपल्यातून निघून जातात ना, त्यावेळेस पिंडदान तुम्ही करता, करू नका असं मी म्हणणार नाही, पिंडदान करा. परंतु आहे तोपर्यंत केलेलं कर्म जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. कारण गेल्यानंतर कोण पाहतं का, गेल्यानंतर पाहत नाही. शास्त्रानुसार करा तुम्ही, ते सुद्धा करावं लागतं. नाहीतर तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही काय पिंडदान करू नका म्हणताय का, तसं नाही, करा. परंतु पिंडदान करण्याच्या अगोदरचा जो विधी आहे ना, आहे जीवन हे पुन्हा पुन्हा नसतं. एकच वेळा हे मनुष्य जन्माचं आणि मनुष्य देह आहे. कारण पावला हा देह कागा टाळी न्याय नगडे उपाव घडवा आलेले आहेत. एक वेळाच देह मिळलेला आहे, परंतु हा देह पुन्हा मिळणार नाही. पुन्हा मिळला तर माणसाचा मिळेल हे गॅरंटी नाही. पशु पक्ष्याचा मिळू शकतो, एखाद्या दुसऱ्या योनीतला जन्म मिळू शकतो. कारण मनुष्य जन्म हा कसा आहे, 184ची करा सोडवणारी गाया शरणा पांडुरंगा. 184 योनीतून फिरून येऊन चांगला जन्म मिळवून घेण्याचं ठिकाण म्हणजे मनुष्य जन्म. मनुष्य जन्मातूनच चांगला जन्म मिळवण्याचं ठिकाण आहे. कारण मनुष्य जन्मातच मनुष्य भगवंताची प्राप्ती करू शकतो, वैकुंठाची प्राप्ती करू शकतो. कारण वैकुंठात जाण्यासाठी काय करावं लागतं, भजन करावं लागतं. मग पशु झाल्यावर भजन करा येईल का? मग जोपर्यंत काळ चांगला आहे, जोवरी चढ नका, जवळ सकाळी सिद्ध आहे, चालावं हात पाय तव तू आपले सोहित पाय. तीर्थयात्रेत जायचं कोण, जसं तीर्थयात्रेला माऊली महाराज जायला चुकायचं नाही, तसंच हातपाय चांगले आहेत तोपर्यंत भगवंताचं चिंतन करा. ते कशा पद्धतीने, तर आता निर्यानचा अभंगाचं, तर आता आपण सुरुवातीला भगवंताचं चिंतन करू, साधू संतांचं चिंतन करू आणि त्यानंतर मग निर्याणाचा अभंग घेऊन पुष्पवृष्टी करू. ज्ञानेश्वर घरातील मंडळी फोटो जवळ या, एक अभंग होईल, त्यानंतर पुंडळी म्हटल्यानंतर सर्वांनी पुढे व्हायचे. कुटुंबातील मंडळी पुढे या, आई वडील त्यांचं पुढे या, पत्नी मुलं पुढे या, त्यांनी सर्वांनी. चैतन्य या. आम्ही जात तुम्ही कृपा सुधावी, आम्ही जात तुम्ही कृपा सुधावी,
पावला